नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल यावल येथील ऑनलाईन क्लासेसमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. मी तुमची मराठी टीचर कुंदा नारखेडे मिस. विद्यार्थी मित्रांनो, तुमची आता फर्स्ट युनिट टेस्ट नुकतीच पार पडलेली आहे. सर्वांनी उत्तमरित्या पेपर सॉल्व केलेले आहेत, त्याबद्दल मी तुमचे मनापासून कौतुक करते. तर चला आता आपण वळूया आपल्या रेग्युलर लेक्चरकडे. आज आपण इयत्ता 6वीतील कविता क्रमांक 6 हे खरे खरे व्हावे बघूया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी अशा असतात की त्या सर्व गोष्टी खऱ्या व्हायला हव्यात असे आपल्याला वाटते. म्हणजे तुमच्या मनामध्ये काही विचार येतात, काही भावना येतात, त्या भावना खरे व्हायला पाहिजे. तुमच्या मनात जे असतं त्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हायला पाहिजे असे तुम्हाला वाटत असते, हो की नाही? तर या कवितेतसुद्धा त्या कवयित्रीला त्यांच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या कशा पूर्ण झाल्या पाहिजे त्यांनी इथे या कवितेत मांडलेले आहे. या कवितेचे कवयित्री कोण आहे बरे? कविता लिहिलेली आहे सुमती पवार यांनी. तर विद्यार्थी मित्रांनो, सुमती पवार या कवयित्रीने या कवितेमध्ये त्यांच्या काय काय इच्छा आहेत आणि त्या कोणत्या इच्छा कशा पूर्ण व्हाव्यात, तसेच ते कसे खरे व्हावेत याबद्दल वर्णन केलेले आहे. कवयित्रीला अवकाशात फिरावेसे वाटते, कधी दवबिंदू होऊन तर कधी ढग होऊन धरणीवर उतरावेसे वाटते. निसर्गाच्या रंगांमध्ये खरेखुरे रंगून जावेसे वाटते. विद्यार्थी मित्रांनो, कवयित्रीप्रमाणेच आपल्याला सुद्धा या निसर्गाच्या रंगामध्ये रंगून जायला आवडते की नाही? फॉर एक्झाम्पल बघा, जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तुमची काय इच्छा होते बरं? पावसात भिजण्याची इच्छा होते, बरोबर? तसेच पक्षी बनून आकाशात उडण्याची इच्छा होते, हो की नाही? त्या पक्ष्यांना बघून तुम्हाला असे वाटते की या पक्ष्याप्रमाणे जर मला सुद्धा पंख असते तर मी सुद्धा आकाशात उडलो असतो, हो की नाही? अशा इच्छा आहेत की नाही तुमच्या? हां. तसेच बघा, तुम्हाला ढगाला स्पर्श करण्याची इच्छा असते, बरोबर? तसेच फुलपाखरू बनून उडण्याची इच्छा असते, हो की नाही? अशा भरपूर इच्छा आपल्या मनामध्ये असतात आणि त्या इच्छा खऱ्या व्हायला हव्यात असे आपणाला वाटते. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, या कवितेमध्ये कवयित्रीच्या मनातसुद्धा अशा काही इच्छा आकांक्षा आहेत की त्या खरे व्हायला हवे असे कवयित्रीला वाटत आहे. तर चला आपण सुरुवात करूया कवितेला. हे खरे खरे व्हावे. कवितेचे स्पष्टीकरण बघण्याआधी आपण कवितेचे प्रकट वाचन करूया. हे खरे खरे व्हावे. ऐका, म्हणा, वाचा. हवेवरी त्या होत स्वार मी, अवकाशी विहरावे. मनात माझ्या नेहमी येते मी पक्षी व्हावे. दवबिंदू होऊन पहाटे गवतावर उतरावे. सूर्यप्रकाशे वाफ होऊन पुन्हा पुन्हा परतावे. क्षितिजावरचे गडद रंग मी ढग होऊन झुलावे. भरारणारा होऊन वारा चंद्राशी खेळावे. धुक्यापरी मी अलगत अलगत धरणीवर उतरावे. अवघे जग झाकून तयाला मिश्किलतेने पहावे. ऊर्जेचा तो स्रोत सूर्य मी अगदी जवळून पहावा.
काळोखाला चिरत चिरत मी सूर्यकिरण व्हावा, निसर्गातल्या रंगामध्ये मी रंगून जावे, भास नको मज तुम्हा सांगतो हे खरे खरे व्हावे. बघा विद्यार्थी मित्रांनो, कवयित्रीने कवितेमध्ये त्यांच्या काय इच्छा आहेत त्यांनी एकदम उत्तमरित्या वर्णन केलेले आहेत. तर चला आता आपण एक एक कडव्याचे स्पष्टीकरण बघूया. पहिले कडवे बघा. हवेवरी त्या होत स्वार मी अवकाशी विहरावे, मनात माझ्या नेहमी येते मी पक्षी व्हावे. विद्यार्थी मित्रांनो, येथे कवयित्री काय म्हणत आहे, आपल्या आजूबाजूला जी हवा असते, हवा आपल्याला दिसते का? नाही, पण जेव्हा ती आपल्याला स्पर्श करून जाते तेव्हा आपल्याला हवा जाणवते की नाही? तर बघा, ही जी हवा आहे त्या हवेवर मी स्वार होऊन अवकाशी विहरावे. स्वार म्हणजे काय? त्या हवेवर बसून, स्वार म्हणजे काय? बसणे. त्या हवेवर बसून अवकाशी म्हणजे आकाशात, आणि विहरावे म्हणजे काय? फिरणे. अवकाशी विहरावे म्हणजे हवेवर बसून मी आकाशामध्ये फिरायला जावे असे कवयित्रीला येथे वाटत आहे. मनात माझ्या नेहमी येते मी पक्षी व्हावे. आणि बघा, त्याचबरोबर कवयित्रीला काय वाटत आहे की त्यांच्या मनात काय येत आहे की मी पक्षी व्हावे, म्हणजे पक्ष्यासारखे पंख मला असावे आणि पक्षी बनून मी आकाशात फिरून यावे असे कवयित्रीला येथे वाटत आहे. पुढे बघा. दवबिंदू होऊनी पहाटे गवतावर उतरावे, सूर्यप्रकाशे वाफ होऊनी पुन्हा पुन्हा परतावे. बघा, दवबिंदू होऊनी पहाटे गवतावर उतरावे. दवबिंदू माहिती आहे ना सर्वांना? दवबिंदू म्हणजे काय? बघा, सकाळी सकाळी उठून तुम्ही झाडाजवळ गेले आणि त्या झाडाच्या पानांवर तुम्हाला पाण्याचे थेंब पडलेले दिसतील, त्याला आपण काय म्हणतो? दवबिंदू म्हणतो, जलबिंदू असे म्हणतो. पाण्याचे थेंब पडलेले असतात बघा झाडाच्या पानांवर, माहिती आहे ना सर्वांना? तर तो दवबिंदू बनून पहाटे कवयित्रीला गवतावर उतरायचे आहे. तसेच बघा, सूर्यप्रकाशे वाफ होऊनी पुन्हा पुन्हा परतावे. सूर्यप्रकाश म्हणजे सूर्याचा प्रकाश, त्याची वाफ बनून कवयित्रीला धरतीवर यायचे आहे. म्हणजे धरतीची जी वाफ होते ती वाफ होऊन कवयित्रीला आकाशात निघून जायचे आहे असे कवयित्रीच्या मनात चालत आहे, असे कवयित्रीच्या इच्छा आहे. पुढचे कडवे बघा. क्षितिजावरचे गडद रंग मी ढग होऊनी झुलावे, भरारणारा होऊन वारा चंद्राशी खेळावे. क्षितिजावरचे गडद रंग मी ढग होऊनी झुलावे. बघा, कवयित्रीला इथे काय वाटत आहे? जे क्षितिज आहे त्यावरचे दाट रंग मला व्हायचे आहे आणि ढगाचे रूप घेऊन मला झुलायचे आहे. क्षितिज म्हणजे काय माहिती आहे सर्वांना? क्षितिज म्हणजे दूरवर आपल्याला धरती आणि आकाश एकमेकांना जॉईंट झालेले दिसतात, त्याला आपण क्षितिज असे म्हणतो. तर त्या क्षितिजावरचा जो गडद रंग आहे तो रंग होऊन मला
ढग बनून झुलायचे आहे. भरारणारा होऊन वारा चंद्राशी खेळावे आणि वारा बनून भरारणारा वारा म्हणजे वेगाने वाहणारा झेप घेणारा वारा होऊन मला चंद्राजवळ जाऊन चंद्रासोबत खेळायचे आहे, अशी इच्छा कवयित्री येथे व्यक्त करत आहे. पुढील कडवे बघा. धुक्यापरी मी अलगत अलगत धरणीवर उतरावे, अवघे जग झाकोनी तयाला मिश्किलतेने पहावे. धुक्यापरी मी अलगत अलगत धरणीवर उतरावे. बघा विद्यार्थी मित्रांनो, धुके केव्हा पडते माहिती आहे सर्वांना? थंडीच्या दिवसामध्ये धुके पडते. सर्वांना माहिती आहे. सकाळी सकाळी उठून बघा, आपल्या धरतीवर हिवाळ्यामध्ये धुके पडलेले दिसतात. तर असे धुके बनून अलगद हळुवारपणे कवयित्रीला धरणीवर म्हणजे काय, आपल्या या पृथ्वीवर, धरणी मातेवर, या जमिनीवर धुके बनून उतरायचे आहे. अवघे जग झाकोनी तयाला मिश्किलतेने पहावे. आणि सगळ्या सृष्टीवर धुके पांघरून खोडकरपणे पाहत बसावे असे कवयित्रीला वाटत आहे. तयाला म्हणजे काय, त्याला, आणि मिश्किलतेने म्हणजे काय, तर खोडकर वृत्ती. मिश्किलतेने म्हणजे खोडकर वृत्ती. म्हणजे कवयित्री येथे सांगत आहे की ते धुके बनून मला या धरणीवर उतरायचे आहे आणि या धरणीला झाकून मला खोडकर व्हायचे आहे. पुढे बघा. ऊर्जेचा तो स्रोत सूर्य मी अगदी जवळून पाहावा, काळोखाला चिरत चिरत मी सूर्यकिरण व्हावा. बघा, ऊर्जेचा तो स्रोत सूर्य मी. सूर्य माहिती आहे सर्वांना, सकाळी उगवतो आणि संध्याकाळी मावळतो असा हा सूर्य. सूर्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते, बरोबर की नाही? तर ऊर्जेचा तो स्रोत असलेला सूर्य मला अगदी जवळून बघायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, सूर्य खूप दूर आहे आपल्यापासून, हो की नाही? आपल्याला सुद्धा वाटते की त्या सूर्याजवळ जाऊन त्या सूर्याला स्पर्श करावा, वाटते की नाही? तसेच बघा, या कवितेमध्ये कवयित्रीला वाटत आहे की त्या ऊर्जेचा स्रोत असलेल्या सूर्याला मी अगदी जवळून पाहावे आणि जो काळोख आहे, काळोख म्हणजे काय, अंधार, जो काळोख आहे त्या काळोखाला, त्या अंधाराला चिरत चिरत म्हणजे त्या अंधाराला नाहीसा करत मला सूर्यकिरण व्हायचे आहे. म्हणजे सूर्याची किरणे होण्याचे स्वप्न सुद्धा कवयित्री इथे बघत आहे. निसर्गातल्या रंगामध्ये मी रंगून जावे, भास नको मज तुम्हा सांगतो हे खरे खरे व्हावे. बघा, निसर्गातल्या रंगामध्ये कवयित्रीला येथे काय वाटत आहे की निसर्गाच्या या मनमोहक रंगामध्ये कवयित्रीला रंगून जायचे आहे आणि हा मला भास नाही होत आहे, हे मी खरं खरं तुम्हाला सांगत आहे. या सर्व गोष्टी खऱ्या व्हायला हवेत असे कवयित्री येथे म्हणत आहे. माझ्या मनामध्ये खूप विचार येतात की या निसर्गातल्या रंगामध्ये मला रंगून जायचे आहे. बघा, खूप सुंदर आहे की नाही कविता? कविता कोणी लिहिलेली आहे? सुमती पवार यांनी लिहिलेली आहे. सुमती पवार या कवयित्रीने आपल्या मनातील भावना, इच्छा, आकांक्षा येथे वर्णन केलेले आहे. समजली सर्वांना कविता विद्यार्थी मित्रांनो? खूप सुंदर आहे कविता. कविता सर्वांनी पाठ करायची आहे.
खूप सुंदर इच्छा, आकांक्षा, भावना व्यक्त केलेल्या आहेत कवयित्रीने. आपल्याला सुद्धा कवयित्रीप्रमाणे वाटते की नाही या सर्व गोष्टी करायला? मला तर खूप इच्छा आहे. मला तर खूप असं वाटते की या सर्व गोष्टी खऱ्या व्हायला हव्यात. बरोबर की नाही? तुम्हाला पण वाटत असेल बघा. हां, तर करणार कविता पाठ? व्हेरी गुड. तर आपण या कवितेवर स्वाध्याय लिहून घेऊया. थँक्यू.